चला बॅटिंग साठी गेलेले आहेत, मॅच चालू करून घ्यायची. टाइम अभावी आपण 3 ओव्हरची मॅच करणार आहे. टाइम पुरला नाही तर ओव्हर कमी करण्यात येणार आहेत. लवकरात लवकर चला मॅच चालू करून घ्यायची आहे. कॅलिब्रेशन लॅब उशीर केला तर आपल्याला 5 ओव्हर टाकावे लागतील. पुढील संघासाठी आपल्याला ओव्हर जास्त करावे लागतील. चला मॅच चालू करून घ्यायची आहे. टाइमचा आपल्याला पूर्णपणे टाइम नुसार मॅच कंप्लीट करायची आहे. स्ट्राईकला कोण बॅटिंग संघातील एक प्लेअर इथे यायचे. बॅटिंग संघातील बॅटिंग मधील एक जण इथे यायचं. प्लेअरची नावं सांगायला पटकन. सुंदर असा शॉट पहिल्या बॉलला. बॅटमनचे नाव सांगायचंय. आकाश चव्हाण, संकेत काटकर. इथं थांब ना बाबा. आकाश चव्हाण आणि संकेत काटकर ओपनिंग करत आहेत. इथं एक जण थांबा. इथं रेकॉर्ड करावं लागतं आपल्याला या ऍप मध्ये. काटकर करतायत ते बॅटिंग. बघूयात काय करताय आपल्या संघासाठी. आणि सुंदर असा मागं मारलेला शॉट काटकर यांनी. बघूयात संघासाठी काय करतायत. तेवढ्या ताकदीने दुसऱ्या आणि पायाने 4 लाईन बॉल गेलेला आहे. 4 रन. आणि सुंदर असा माग मारलेला शॉट काटकर यांनी. बघूयात संघासाठी काय करतायत. तेवढ्या ताकदीने दुसरं आणि सुंदर अशी बॅटिंग करत आहेत काटकर. बघूयात काय करतायत आपल्या संघासाठी. पुढील बॉल. तेवढ्याच ताकदीने मारलेला शॉट. फिल्डिंग करत आहेत 1 रनासाठी. पुढील बॉल. तेवढ्याच ताकदीने मारलेला शॉट. बघूया काय होतंय. आणि सुटलेला झेल. 2 धावा काढलेले आहेत संघासाठी. आकाश चव्हाण आणि काटकर हे दोघं बॅटिंग करत आहेत ओपनिंग. पुढील बॉल. पाठीमागे गेलेला बॉल बॅटीला कट लागून 1 धावसंख्या पूर्ण. पुढील रनअप घेत आहेत. 2 रन कंप्लीट. संघाची धावसंख्या 10 रन. संघाची धावसंख्या 10 रन. कोणाला शॉट. सुंदर असा शॉट. आणि बघतायत ते 4 रन. आपल्या संघासाठी 4 रन केलेत. 1 ओव्हर 14 रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉट. सुंदर असा शॉट. आणि बघतायत ते पुढील ओव्हर करण्यासाठी कोण येत आहे. नाव सांगायचे. पुढील ओव्हर नाव सांगा. बॉलरचं नाव सांगा. पुढील बॉलरचं नाव. सूर्यकांत. सूर्यकांत पुढील ओव्हर करण्यासाठी येत आहे. सूर्यकांत आपल्या संघासाठी ओव्हर घेऊन येत आहेत ते सूर्यकांत. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. तेवढ्याच ताकदीने काटकर आपल्या संघासाठी बॅटिंग करत आहेत. बघूयात किती डोंगर करतायत धावांचा उभे. पुढील बॉल. सुंदर असा शॉट. आणि गेलेला पाठीमाग आणि सोडलेला हा कॅच. पुन्हा एकदा 1 रन. बॉल. पाटील यांनी सोडलेला कॅच. सुंदर असा शॉट. आणि गेलेला पाठीमागे क्षेत्ररक्षण गचाळ. आणि सोडलेला हा कॅच. पुढील बॉल. मारलेला हा शॉट. बघूया काय करतायत. आणि घेतलेला हा झेल. खूप गेलेली विकेट. पुढील बॅटमन निलेश.
पुढील बॅटमन निलेश आपल्या संघासाठी मारलेला बघूयात हा काय shot. करतायत. बघूया काय करतायत आणि घेतलेला हा जेल. पाणी थोडंच घ्यायचं, जास्त पाणी पिऊ नका. चला, पाणी जास्त घेऊ नका, दम लागेल. बॉलिंग सुंदर असा बॉल आणि संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 15 रन. दुसरी ओव्हर चालू आहे. 3 बॉलचा षटक झालेलं आहे पूर्ण आणि पिक्चर वॉरियर्स बॅटिंग करताना व्हाईट बॉलचा इशारा आणि सुटलेला बॉल, कीपर कडून सुटलेला बॉल आणि 4 रन. पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा मिसिंग फिल्डिंग झालेली आहे. आपल्या संघासाठी आतूनच प्रयत्न करत आहेत बॉल अडवण्याचा, पण तो बॉल काय अडत नाहीये. आणि पुन्हा एकदा पुढील मॅच सांगण्यात येत आहे. पुढील मॅच सुटलेला बॉल आणि विनर वॉरियर्स. पाटील यांच्याकडून मेजर मास्टर यांनी तयार राहायचं आहे. विनर्स वॉरियर्स ॲक्युरेट मेजर मास्टर ही दुसरी टीमचं नाव आहे. पुढील बॉल आणि 1 धावसंख्या पूर्ण केलेली आहे. अंपायर निर्णय देतील तो शेवटचा निर्णय असेल. पुढील बॉल आणि ॲक्युरेट मेजर मास्टर यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय पुढील मॅच मध्ये आणि विनर्स वॉरियर्स हे बॅटिंग करतील. टॉस जिंकलेला आहे विनर्स वॉरियर्स यांनी आणि त्यांनी बॅटिंगचा डिसिजन घेऊन आता चाललेला सामना पिक्चर्स वॉरियर्स वर्सेस कॅलिब्रेशन लॅब. संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 22 रन. दुसऱ्या षटकातील 1 चेंडू बाकी आहे. संघाची धावसंख्या 22. खेळतायत ते निलेश आणि निलेश बघूयात आपल्या संघासाठी काय करतायत. पुढील टीम युनिट योद्धा यांनी माईकची संपर्क साधायचा आहे. या टीमची ज्या नावं घेतोय त्या कॅप्टननी माईकशी संपर्क साधायचा आहे. टीमचं नाव घेत आहे युनिट 2 योद्धा, ॲक्युरेट वॉरियर्स, पुरंदर योद्धा, छावा वॉरियर्स, ॲक्युरेट धुरंधर, डेडलाईन डिस्टर. या कॅप्टननी माईकशी संपर्क साधायचा आहे पटकन. आता घेतलेल्या संघांच्या नावांच्या कॅप्टननी माईकशी संपर्क साधायचा आहे. पुढील ओव्हर घेऊन आलेले आहेत. बॉलरचं नाव सांगा. सय्यद. पुढील बॉलर आहे सय्यद. आपल्या संघासाठी बघूयात काय करतायत. पुढील बॉल संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 24 रन 2.1 वर. सय्यद सर आपल्या संघासाठी बॉलिंग करतायत. काटकर आपल्या संघासाठी बघूयात काय करतायत. सुंदर अशी बॅटिंग चालू आहे. व्हाईट बॉल, नो बॉल, फ्री हिट. अंपायरचा निर्णय झालेला आहे नो बॉल, फ्री हिट. बघूयात काटकर आपल्या संघासाठी फ्री हिटचा काय घेत आहेत लाभ. फ्री हिट मध्ये खूप सुंदर अशी मोबदला मिळतो. बघूयात आपल्या संघासाठी काय करतायत. पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय. पंचांनी निर्णय दिलेला आहे नॉट आउट. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. पंचांशी वाद संघबाद. पंचांशी वाद संघबाद. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. कीपर चालू बॉलिंग मध्ये पुढे यायचं नाहीये. कीपर
आपल्याला वॉर्निंग मिळत आहे मॅनेजमेंट कडून, अंपायर इथून हे देतात. थर्ड अंपायर कडून मिळत आहे आपल्याला वॉर्निंग. सुंदर असा शॉट काटकर यांच्या बॅटेतून निघालेला आणि 4 रन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा एकदा नो बॉल. काटकर आपल्या संघासाठी खूप मोठं डोंगर उभा करण्यासाठी निघाले. त्यांचं हे स्वप्न. थर्ड अंपायर कडून मिळत आहे आपल्याला वॉर्निंग. सुंदर असा शॉट काटकर यांच्या बॅटेतून निघाला. सुंदर असे 4 रन या ठिकाणी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 30 रन. पुढील चेंडू सय्यद आपल्या संघासाठी टाकतायत. सुंदर असा शॉट. बघूयात काय करतायत. मिसफील्ड. एकच धावसंख्येवरती समाधान मानलेलं आहे इथं. संघाची धावसंख्या 31. 2.3 ओव्हर्स. तिसऱ्या ओव्हरीतील 3 चेंडू कंप्लीट झालेले आहेत. पुढील बॉल वाईट बॉल. निलेश कामते अतिशय लक्ष ठेवून बॉलला सोडत आहेत. बत्तीस रन झालेले आहेत. टाइम खूप जात आहे. वेळेचं बंधन आहे. आपला सामना वेळेत पूर्ण करावा. सुंदर असा शॉट मारलेला आहे पाठीमागे आणि संघासाठी 4 रन दिलेले आहेत निलेश कामते यांनी. 4 रन. 4 रन संघाची धावसंख्या झालेली आहे 36. पुढील मॅच होत आहे विनर वॉरियर्स वर्सेस ॲक्युरेट मेजर मास्टर. आणि संघासाठी 4 रन ॲक्युरेट मेजर मास्टर यांनी फिल्डिंगचं नियोजन लावून घ्यायचं आहे आणि विनर्स वॉरियर्स यांनी आपली पुढील मॅच खेळण्यासाठी सज्ज राहायचं आहे. पुन्हा एकदा सुंदर असा शॉट आणि धावसंख्या मध्ये 4 रनाची भर आणि संघाची धावसंख्या पोहोचलेली 40 रन. शेवटचा एक बॉल बाकी आहे. एक बॉल शिल्लक तिसऱ्या षटकातील. निलेश यांनी शॉट मारण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. किपरिंगचा पण पूर्ण सुंदर असा प्रयत्न केलेला आहे आणि तिसरी ओव्हर कंप्लीट झालेली आहे. तिसऱ्या ओव्हर अखेर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 40 रन आणि काटकर यांनी 12 रन 8 बॉल 12 रन संघासाठी योगदान दिलेलं आहे. तसेच निलेश कामते यांनी 7 बॉल 10 रन आपल्या संघासाठी इथं केलेले आहेत. पुढील शेवटची ओव्हर पडत आहे. 40 रन झालेले आहेत. बॉलरचं नाव काय? बॉलरचं नाव शशक पाटील, अशोक पाटील. शेवटची ओव्हर अशोक पाटील ओव्हरसाठी आलेले आहेत. बघूयात आपल्या संघासाठी काय करतायत अशोक पाटील. अशोक पाटील आपल्या संघासाठी शेवटची ओव्हर घेऊन आलेले आहेत आणि काटकर आपल्या संघासाठी पहिल्यापासून पूर्णपणे बॅटिंगवर फोकस करत आहेत आणि 1 रनासाठी घेतलेली धाव. एक बॉल वाईड बॉल. वाईड. अंपायरचा निर्णय वाईड. पुढील चेंडू तेवढ्याच सुंदर पद्धतीने मारलेला हा बॉल. एक धाव संख्या काढलेली आहे. संघाची धाव संख्या 43. 5 चेंडूंचा सामना अजून बाकी आहे. 5 चेंडूंचा सामना अजून बाकी आहे. बघूयात आपल्या संघासाठी काय करतायत. मस्त असा सुंदर असा लावलेला शॉट बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर प्रयत्न करत आहेत फिल्डिंगचे आणि अडवलेला हा बॉल. 2 रनासाठी घेतलेली रनअप. 2 रन कंप्लीट. 45 धाव संख्या पोहोचलेली 45. चार चेंडूंचा सामना बाकी. अंपायरचा निर्णय वाईट.
संघाची धावसंख्या 46. 4 चेंडूंचा सामना अजून बाकी आहे. लावलेला ताकदीचा शॉट आणि बघूयात फिल्डर तिथं उपलब्ध. 1 रन कंप्लीट. टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. खेळाडूंचा उत्साह वाढवायचा आहे. मैच की आखिरी ओवर। अड़तालीस बॉल 48 रन और एक अच्छा थ्रो रहा, गेंद सीधा बॉलर के हाथ में। अंपायर का इशारा। मिस्टर संकेत काटकर क्रीज लेते हुए। एक अच्छी गेंद थी, टप्पा खा के सीधा विकेट कीपर के हाथ में। और एक अच्छी पारी की समाप्ति। ही आणि ही का आणि सर आता ही इनिंग झाली का कोणाची बॅटिंग होती ही पिक्चर वॉरियर्स बरोबर ना त्यांची बॅटिंग आहे सेकंड इनिंगला तर मित्रांनो आपण जाऊया मैदानामध्ये एक मोठी लढत पाहायला मिळते. आपण पाहतोय APL 2026 एक दैदिप्यमान सोहळा मैदानावरती रंगलेला आहे. प्रेक्षक राजा देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला. सर्व प्रेक्षक राजांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये सहर्षाचं स्वागत करूयात. त्याचबरोबर सर्व टीमा इथे पाहायला मिळतील आणि सर्व टीमांचं देखील खेळाडूंचं सहर्षाचं स्वागत करूयात. आणि एक मोठी लढत मैदानावरती पाहायला मिळते. आपण पाहतो की इथे युनिट 2 आणि योद्धा युनिट 2 आणि युनिट 2 योद्धा या टीमला विनंती असेल आपले सर्व खेळाडू इथे मुख्य व्यासपीठाच्या पुढे यायचे आणि कर्णधारांनी इथे यायचे. ॲक्युरेट वॉरियर कर्णधाराला विनंती असेल इथे यायचे. त्याचबरोबर पुरंदर योद्धा प्रत्येक कर्णधाराला विनंती असेल मुख्य व्यासपीठाच्या पुढे यायचे. छावा वॉरियर्स त्याचबरोबर ॲक्युरेट धुरंधर आणि डेडलाईन डिस्टर्स अशा या सर्व कर्णधारांना विनंती असेल इथे मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचे. सर्व खेळाडूंना विनंती असेल. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये सेकंड इनिंगचा मैदानामध्ये खेळ सुरू होताना आपण पाहतोय. त्यामध्ये आपण पाहिलं सर्वप्रथम फिक्सर वॉरियर संघाने बनवलेले आहेत 50 धावा आणि विजयासाठी इथून पुढे 24 चेंडूमध्ये 51 धावांची आवश्यकता. 24 चेंडूमध्ये इथून पुढे 51 धावांची आवश्यकता असणार आहे. त्यामध्ये आपण पाहतो ACCL कॅलिब्रेशन लॅब ही टीम आपल्याला सेकंड इनिंगमध्ये फलंदाजी करताना इथे पाहायला मिळते. पहिले षटक देखील मार्गस्थ झालेलं आहे. आपण पाहतो की जे सर्व खेळाडू त्याचबरोबर सर्व टीमा इथे उपस्थित आहेत. सर्व खेळाडूंना विनंती असेल प्रत्येक टीमचे कर्णधारांना विनंती असेल इथे मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचंय. आपण पाहतोय की
ज्या ज्या टीमाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्या प्रत्येक टीमाला विनंती असेल, प्रत्येक टीमचे जे कर्णधार असतील त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या समोर त्वरित यायचंय. आयोजकांची विनंती असेल आपण पाहतोय की ज्या ज्या टीमाने या कमेंट्री बॉक्सच्या समोर स्पर्धेमध्ये संपर्क साधायचा आहे. सर्वांना विनंती असेल इथे यायचंय. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. पहिल्या षटकातील पुढील चेंडू इथे पाहायला मिळतोय. ते देखील आपण पाहतो की वाईट स्वरूपाचा चेंडू, एक अवांतर धावेमध्ये वाढ होईल. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो 5 धावेंवरती. विजयासाठी इथून पुढे देखील आपण पाहतो 22 चेंडूमध्ये 46 धावींची आवश्यकता असणार आहे. इथे देखील आपण पाहतो फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आणि इथे पंचांनी घोषित केलेला आहे नो स्वरूपाचा चेंडू इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि फ्री हिट असणार आहे पुढील चेंडू. जाऊया मैदानामध्ये वाईट स्वरूपाचा इथे चेंडू पाहायला मिळतोय. अवांतर धावेमध्ये इथे देखील वाढ होईल. नो बॉल इथे आपण पाहतो की कंटिन्यू असणार आहे मैदानामध्ये. पुढील चेंडू इथे देखील समोर खेळलेला फटका तिथे शॉर्ट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक वाकरून ठेवला होता. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर चौकार. 4 धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. 11 धाव ऑन दी बोर्ड इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. एक चांगल्या पद्धतीची पुढील चेंडू इथे बॅटिंग देखील समोर खेळलेला फटका तिथे शॉर्ट पॉइंट मध्ये टीम आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. 51 धावांचं आव्हान पुढे टीमला दिसते आणि 21 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. पुढे देखील समोर खेळलेला फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तिथे 24 नंबर जर्सी नंबर परिधान केलेला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. थोडंसं फंबल पाहायला मिळालंय आणि त्या दरम्यान आपण पाहतो की डबल धाव 2 धावेनिशी धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. एक मोठी लढत मैदानावरती पाहायला मिळते. दोन्ही टीमकडे एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग गोलंदाजी देखील आहे आणि ती करामत इथे मैदानावरती करायची. इथे देखील यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. विकेट किपर कडून होते चूक. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने चौकार. 4 धावा. इथून पुढे देखील विजयासाठी 19 चेंडूमध्ये 34 धावांची मैदानावरती पाहायला मिळते. अशा पद्धतीची बॅटिंग इथून पुढे करावी लागेल कॅलिब्रेशन लॅब या टीमला. आतापर्यंत चांगल्या पद्धतीची बॅटिंग केलेली आहे. दुसरं षटक देखील मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये पहिले षटक देखील मार्गस्थ दिसते. 0.5 आतापर्यंत खेळ कंप्लीट झाले. 7 धावा मैदानावरती बनवलेल्या आहेत. पुढील चेंडू इथे देखील एसटीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू, वाईट स्वरूपाचा चेंडू इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. अवांतर धावेमध्ये वाढ होईल. धावावरती नजर टाकली असता धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो 18 धावा. गोलंदाजी मार्कवरती पोपट पाहायला मिळतील. पोपट काटकर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतो की कव्हर 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 फोडला जातो. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर चौकार. 4 धावा. एक सुंदर पद्धतीचा तिथे फटका पाहायला मिळाला. जर्सी क्रमांक 7चा परिधान करून फलंदाज पाहायला मिळतोय आणि आपण पाहतो की महेंद्रसिंग धोनीचा देखील जर्सी क्रमांक 7 आहे आणि ज्यावेळेस 7 जर्सी नंबर पाहायला मिळतो त्यावेळेस नक्कीच मित्रांनो महेंद्रसिंग धोनीची देखील आठवण येते. आणि 2011 मध्ये आपण पाहिलं महेंद्रसिंग धोनीने भारताला वर्ल्ड कप मिळवून दिला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो 22 धावा. 18 चेंडूमध्ये इथून पुढे देखील 29 धावींची गरज असणार आहे कॅलिब्रेशन लॅब टीमला विजयासाठी. एक महत्त्वाची लढत आहे मित्रांनो आणि या महत्त्वाच्या लढतीमध्ये पुढील चेंडू वाईट स्वरूपाचा चेंडू इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. आपण पाहतो की इथे नियम कशा पद्धतीचे असणारे क्षेत्ररक्षण करत असताना पहिल्या षटकामध्ये तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक ठेवू शकता. त्यानंतर ज्यावेळेस पहिलं षटक संपतं त्यानंतर तिथून पुढे कंपल्सरी तुम्हाला इथे 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर ठेवावं लागतं. अशा पद्धतीचा हा नियम या स्पर्धेमध्ये लागू आहे आणि नक्कीच आपण पाहतो इथे धाव घेण्याची संधी देखील पाहायला मिळाली. दुसरं षटक मार्गस्थ आहे मित्रांनो. इथून पुढे देखील विजयासाठी सुरेख
सुरेख सुरेख सुरेख पद्धतीचा तिथे फटका मैदानावरती पाहायला मिळतो. किती चार चार धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतात. षटक मार्गस्थ आहे मित्रांनो. इथून पुढे देखील सूर्यकांत इथे विजयासाठी आपल्याला पाहायला मिळतो. एक सुरेख पद्धतीचे बॅटिंग साकारताना पाहायला मिळतं. 2 चेंडूवरती 6 धावेवरती दमदार खेळी साकारतोय. त्याचबरोबर सुरेख अल्तमेश पद्धतीचा इथे मैदानावरती पाहायला मिळते. 7 चेंडूमध्ये 18 धावांची दमदार खेळी साकारले आणि त्या जीवावरती आपण पाहतो की धावफलकावरती ते 30 धावा बनवलेल्या आहेत दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतील. इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि आपण पाहतो की नक्की बायच्या स्वरूपात देखील एक धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. सिंगलच्या बरोबरी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. आपण पाहतो की पुरंदर योद्धा टीमला विनंती असेल आपला कर्णधार इथे मुख्य व्यासपीठाच्या पुढे पाठवायचे. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये आणि इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता. सिंगल तिथे पाहायला मिळते आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि तिथे आपण पाहतो डायरेक्ट हिट केलेला आहे मित्रांनो. आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. या चेंडूवरती मैदानावरती पाहायला मिळतील 3 धावा आणि 3 धावेनिशी धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती नजर टाकली असता सर इथे कळवतील 34 धाव ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळते. 1.5 आतापर्यंत खेळ कंप्लीट झाला. इथून पुढे देखील 13 चेंडूमध्ये 17 धावींची गरज. 13 चेंडू 17 धावींची आवश्यकता. विरुद्ध दिशेने फटका खेळला जातोय. तिथे पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत दणदणीत ब्रँडेड षटकार. 6 धावा. 17 धावींची गरज. सुंदर पद्धतीची 13 बॅटिंग चेंडू 17 धावींची साकारताना आवश्यकता. मैदानावरती पाहायला विरुद्ध दिशेने मिळतोय. फटका खेळला जातोय. 12 तिथे चेंडूमध्ये 11 धावींची गरज. पॉइंट रिजन आतापर्यंत मध्ये बनवलेल्या चेंडू 40 जातोय धावा. सीमारेषे. विजयासाठी 51 धावींची गरज होती. त्यामध्ये आतापर्यंत 40 धावा बनवलेल्या आहेत. इथून पुढे देखील 12 चेंडूमध्ये 11 धावींची गरज. एक महत्वाचं षटक इथे मैदानावरती टाकावं लागेल फिक्सर वॉरियर टीमला. कारण की आपण पाहतो फिक्सर वॉरियर टीमने बनवलेल्या होत्या 50 धावा. एक चांगला मोठ्या पद्धतीचा धावफलक उभा करून ठेवला आणि त्यानंतर आपण पाहतो क्षेत्ररक्षण सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळालं आणि 2 षटकामध्ये एक मोठा धावफलक समोरच्या टीमला उभा करून दिलेला आहे. परंतु इथून पुढे कमबॅक करावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती इथे आपण पाहतो जर्सी क्रमांक 1 परिधान केलेला पाहायला मिळतोय. के राहुलचा देखील जर्सी क्रमांक 1 आहे. पुढचा चेंडू इथे फुलटा स्वरूपाचा आडव्या बॅटने खेळायला तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलाय. सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि नक्कीच आपण पाहतो की तिथे धावा वाचवताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. आणि या चेंडूवरती देखील जर्सी क्रमांक 1 आहे. पुढचा चेंडू इथे फुलटा स्वरूपाचा आडव्या बॅटने खेळायला तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून पंच किती ठेवला. धावा त्या चेंडूवरती? 2 धावा का? पंचांचे निर्णय अंतिम राहतील. फलंदाजांना विनंती असेल जो पंचांनी डिसिजन दिलाय तो सर्वांना मान्य करावा लागेल. पुढील चेंडू इथे देखील फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आडव्या बॅटने खेळलेला तिथे शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला आहे. नक्कीच सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या बरोबर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो. 43 धाव ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहत आहे. एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग साकारताना कॅलिब्रेशन लॅब. पुढचा चेंडू इथे खूपच खराब पद्धतीचा हा चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने आणि तिथे देखील आपण पाहतोय वाईट स्वरूपामध्ये 1 धाव आणि प्लस आपण 1 धाव देखील मैदानावरती पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीची बॅटिंग ते मैदानावरती पाहायला मिळते. अल्तमेश त्याचबरोबर सूर्यकांत. पुढील चेंडू मागे सरसावत खेळण्याचा फटका नक्कीच. परंतु सुंदर पद्धतीचा हा चेंडू टाकलेला आहे. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. एक चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे मैदानावरती. गोलंदाज इथे इथून पुढे देखील विजयासाठी 5 धावींची गरज असणार आहे. 8 चेंडूमध्ये 5 धावींची गरज. मित्रांनो सामना अजून देखील ऑन आहे. सहेश खाटके तिथे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. त्याला चांगल्या पद्धतीचे चेंडू टाकावे लागते कारण या षटकातील इथे पाहतो की शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. पुढील चेंडू आणि इथे देखील वाईट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय
आणि अवांतर धावेमध्ये देखील मैदानावरती वाढ होईल. धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळते. विजयासाठी इथून पुढे 4 धावींची गरज असणार. 7 चेंडूमध्ये 4 धावींची गरज. पुढील चेंडू डान्सिंग डाऊन द फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे डायरेक्ट हिट केला जातो विकेट किपरच्या माध्यमातून आणि फलंदाज होतोय बाद. एक सुंदर पद्धतीचा चेंडू देखील पाहायला मिळाला. नवीन बॅट्समन मैदानावरती सज्ज होईल शरद. नवीन बॅटर मैदानावरती सज्ज होईल शरद पवार. 45 जर्सी क्रमांक परिधान करून मैदानावरती उतरलेला आहेत. आपण पाहतो रोहित शर्मा देखील 45 जर्सी क्रमांक आहे त्यांचा. मोठी कामगिरी आपण पाहिलं देशासाठी खेळताना रोहित शर्मा देखील पाहायला मिळाला आणि इथे आपण पाहतो शरद पवार देखील यांना चांगली कामगिरी या षटकामध्ये करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती देखील 45 जर्सी क्रमांक परिधान केलेला वाईट स्वरूपाचा इथे चेंडू टाकलेला आहे. अवांतर धावेमध्ये देखील मैदानावरती वाढ होईल. विजयासाठी इथून पुढे देखील 6 चेंडूमध्ये 3 धावेंची आवश्यकता आहे विजयासाठी कॅलिब्रेशन लॅब टीमला. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतो एक वाईट स्वरूपाचा नोच स्वरूपाचा चेंडू इथे टाकलेला आहे आणि आपण पाहतो की गोलंदाज नक्कीच त्याने ठरवलंय की समोरच्या संघाला इथे विन करून द्यायचे. तशा पद्धतीची गोलंदाजी इथे मैदानावरती पाहायला मिळते. आपण पाहतो की मसनिंग बॉयजचे कॅप्टन गणेश होले इथे टॉस करण्यासाठी यायचे. मशीन बॉयज टीमचे कर्णधार चला टॉस करण्यासाठी यायचे. पुढील सामन्याचा देखील आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत. इथे आपण पाहतोय की सामना इथे विन ठरलेले आहेत कॅलिब्रेशन लॅब टीम. अभिनंदन टीम. आणि आपण पाहतोय पुढील सामना इकडे लक्ष द्या. फ्रिक्चर वॉरियरचे कॅप्टन कोण आहेत?